होळीच्या पौर्णिमेला आलतो नाही, होळीची पौर्णिमा होती. नाशिककडून कुठून तरी जोडपं आलं होतं. रिटायर झालेले होते साहेब. 63, 64, 61 वय होतं साहेबांचं आणि आई साहेबांचं 2-4 वर्षानं कमी. 61व्या वर्षी साहेबांना बाप्पांच्या प्रसादानं, आशीर्वादानं पुत्ररत्न प्राप्त झालं होतं आणि त्या लेकराला घेऊन ते ग्रस्त इथं आले होते. आणि त्या दिवशी आम्ही उपस्थित होतो. आदल्या रात्री माझं कीर्तन होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही थांबलो तो सोहळा बघून. त्या दिवशी मी सगळा दर्शनाचा अनुभवाचा कार्यक्रम झाल्यावर 5 मिनिटं त्या व्यक्तीसोबत बसलो. टप रडू लागलं ते. महाराज म्हणला, मी मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होतो, सगळं दवाखाना झाला, सगळं झालं, पण इथली वारी केली आणि 3ऱ्या वारीला मी लेकराला घेऊन हजर झालो. हा त्यांचा अनुभव आहे. समाधान. महात्मा समाधीत बसलेत आणि ती समाधी काही साधी नाही. त्या समाधीत बसून त्यांची कथाही चालू आहे आणि त्यांचं कीर्तनही चालू आहे. म्हणजे तर कथा कीर्तन चालू आहे.